चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करो प्रथमान स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता याचा विको बंद करा कमी करा विको आणि आवाज वाढवा विठाल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम आपल्या परिसरातलं पवित्र असणारं हे तीर्थक्षेत्र संगम गणेशवाडी गेली 29 वर्ष हा नाम सप्ताह चालू आहे. सप्ताह झाल्यानंतर असं जीर्णोद्धार झाला मंदिराचा. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आणि 29 वर्ष नाम सप्ताह. आजची आपली पहिल्या दिवसाची सेवा आहे. आपल्या परिसरातले जुने सोंगडी भेटले बरं का, जुने टाळकरी मंडळी, आपल्या गावातले ठोंबरे महाराज संस्थेत त्यांचे सहकारी आपल्या इथं आहेत आणि आपले आढाव महाराज आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. श्रोतवर्ग माझ्याबरोबर बंडकर साहेब आलेत बरं का, अमृत महाराज, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेकरता हे मंदिर शिवाचं आहे, फार जुनं आहे आणि तीर्थ आणि क्षेत्र आहे. काही ठिकाणी नदी असते पण मंदिर नसतं, काही ठिकाणी मंदिर असतं पण नदी नसते. एकाला तीर्थ म्हणतात आणि एकाला क्षेत्र म्हणतात. नदी असेल तिथं तीर्थ, इथं दोन्ही बी आहे, तीर्थ बी आहे आणि क्षेत्र बी आहे. जुनं पवित्र तीर्थ क्षेत्र आहे आणि नदीजवळ आहे असं तीर्थ असणारं आणि प्रसिद्ध असणारं महादेवाचं मंदिर. बघा कसा योग आहे. हा शिवरात्र महोत्सव चालू आहे म्हणजे उत्सव शिवाचा आहे. इथलं मंदिर शिवाचं आहे. आजचं अभंगातलं वर्णन शिवाचं आहे. योगायोग बाबा कीर्तनकार बी शिवाचा आहे बरं का. पहिली मला शिवाच म्हणायचे, आता महाराज झाल्यापासून शिवाजी म्हणतात. म्हणजे कसा योगायोग सर्वच आज एक रूपाने या ठिकाणी आहे. आणि भगवान महादेवाचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. विठाल देवाच्या नावात बी महती असते, देवाच्या पाहण्यात बी महती असते, देवाची भक्ती करणं बी श्रेष्ठ असतं आणि देवाची उपासना करणं. या अभंगामध्ये 4 कडवी आहेत ना, 4ही कडव्यामध्ये शिवनामाचं वेगवेगळं महत्त्व आहे. एक पहिल्या कडव्यामध्ये शिवाचं स्वरूप सांगितलं आहे. तो कसा आहे? भोळा. तो कसा आहे? भोळा. लेकरांना दापा कोणी तरी ते 2 स्वरूप आहे त्याची. एक भोळा याचा अर्थ प्रामाणिक आणि चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा असा समर्थ आहे, त्याची ताकद आहे. दुसरी गोष्ट त्याच्या नावात काय महती आहे. कधी कधी देवाच्या नावापेक्षा देवाच्या नावात महती जास्त असते. शिवाच्या नावात काय ताकद आहे? वाचे म्हणता शिवनाम. त्याला
काम क्रोध हे विकार बाधा करू शकत नाही. आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. एका पुरुषार्थाला, पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पुरुषेन अर्थते इति पुरुषार्थ. हा पुरुषानं स्वतःच्या बुद्धीनं बळानं जे कमवलं जातं त्याला पुरुषार्थ म्हणतात. असे 4 पुरुषार्थ आहे. एक पुरुषार्थाकरता एकानं आयुष्य घालवले. धर्म हा पुरुषार्थ धर्मराजानं केला. अर्थ पुरुषार्थ रावणाकडे, सगळी संपत्ती, जगातली सगळी संपत्ती रावणा. काम पुरुषार्थ पूर्ण करण्याची ताकद आहे, भले भले साधू संतांमध्ये आहे. आणि मोक्ष मिळवण्याची ताकद याच्यात. 4 पुरुषार्थ, वेगवेगळी साधनं करावं लागतात. पण महादेवाला प्रत्यक्ष पाहिलं, शिवा देखता प्रत्यक्ष, अशी शंकराची मूर्ती समोर पाहावा. आणि नुसती पाहत राहिली तर 4 मोक्ष आपल्या हाताला लागतात. मला वाटतं सगळ्यात मोठा लाभ महादेवाकडे आहे, म्हणून जास्त लोकांची मिठी महादेवाकडे, बरं का, मागल ते देतं म्हणून. आता शेवटी तो त्याची जर भक्ती केली तर काळ आहे ना, काळ सर्वांच्या मागं लागलाय. पाहे पा केवडा, पसरला असे चवडा, करोनी माझी वडा आकार गज. हा काळाच्या तडाक्यात सगळं जग जातं, असा श्रेष्ठ असणारा काळ आहे. पण जर त्या शिवाची भक्ती केली तर तो काळ बळ करू शकत नाही. विढाल पहिल्या प्रथम देवाची 2 लक्षणं, एक स्वरूप लक्षण आहे आणि एक तटस्थ लक्षण आहे. एक देवाचं निर्गुण रूप आहे आणि एक सगुण रूप आहे. जे कधी कधी असतं त्याला सगुण रूप म्हणतात आणि जे नेहमी असतं त्याला निर्गुण रूप म्हणतात. मग निर्गुण रूपाला एक स्वरूप लक्षण असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या अशी आहे, स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणम. जे लक्षण लक्षाच्या ठिकाणी कायमस्वरूपी राहतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आणि जे लक्षण लक्षाच्या ठिकाणी कधी कधी असतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. म्हणजे देवाचं सगुण रूप नेहमी नसतं, धर्माची ग्लानी झाली नंतर असतं. कदाचित कत्वे सत्व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षण. कदाचित कत्वे. आपण म्हटलं ते गोविंदरावचं घर कुठे आहे व म्हणले ते कावळा बसलाय. ते मला वाटतं कावळा नेहमीच नसतो, त्यापेक्षा त्या लिंबाच्या झाडाजवळ आहे. हे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणातला फरक आहे. महादेवाच्या स्वरूप लक्षणाचं बी वर्णन आहे आणि तटस्थ लक्षणाचं बी वर्णन आहे. आवडे हे रूप देवाचं सगुण रूप आहे, म्हणजे याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि रंग नाही, रूप नाही, हे देवाचं स्वरूप लक्षण आहे. विढाला आणि जगात संत आणि देव या दोघांच्या नावामध्ये अतिशय महती असते. त्यांची नावं पाप घालवती. तुका म्हणे जपा पापे, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. आणि विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपान करी पापा निर्मळ. देवाच्या नावात पाप घालवायची ताकद आहे आणि संतांच्या नावात पाप घालवायची ताकद आहे. तुम्ही म्हणाल पाप काय करतं आम्हाला? पाप तर सगळा घोळ करते. मागचं जे पाप आहे ना, त्या पापाप्रमाणे जीवनामध्ये भोग भोगावे लागतात. ज्ञानोबराय म्हणतात, अगा कर्मे जे उरावे तया ती सुख दुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मनुष्य शरीर म्हटलं की तो कर्म करतो आणि त्याला कर्म भेगण्याकरता तो पुढच्या जन्मात येतो. पण पुढच्या जन्मात आला तरी शरीर असल्यामुळे दुसरं कर्म करतोच की, कारण शरीर आहे म्हणल्यावर त्याला कर्म करावंच लागतं. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. शरीर आहे म्हणल्यानंतर ते कर्म शरीराला करावंच लागतं, खावंच लागतं, झोपावंच लागतं. आणि तुम्ही हाताने नाही कर्म केलं तरी तुमचं नाक श्वास घेतं, डोळे बघतात, कान ऐकतात, पश्यन शृण्वन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन स्वरूपन लक्षणम इंद्रियानी इंद्रियार्थेषु.
म्हणजे तुम्ही झोपेत सुद्धा तुमची इंद्रिय काय करतात, कार्य करतात. म्हणून शरीरानं कर्म केलंच पाहिजे. उलट भगवान परमात्मा म्हणतात जो कर्म करत नाही ना त्या कर्म करणारी न कर्म करणारी माणसं देवाला आवडत नाहीत, आवडत नाही. भगवान गीतेमध्ये म्हणतात मी काय करतो, कर्म न करणाऱ्या माणसाला, एखादी माणसं जशी बांधाचं गवत कापतात ना आणि टाकून देतात, तसं न कर्म करणाऱ्याला मी त्याला कापून टाकतो. उद्धरे, मी काय करतो त्याला, उत्सरे मी इमे लोका, उत्सरे मी इमे लोका. त्या लोकाला काय करतो मी, गवत कापल्यासारखं टाकून टाकतो. म्हणून कर्म केलंच पाहिजे. अर्जुन कर्म तर करत नव्हता, क्षत्रिय असून युद्ध करत नव्हता, आणि त्याला युद्ध करण्याकरता, कर्म करण्याकरता, प्रावत करण्याकरता तर भगवद्गीता आहे. विढाल विढाल अर्जुनाचं काय झालं, शरीरच माझं असं समजायचं, माझं शरीर. मग तुमचं शरीर म्हणलं की शरीराच्या संबंधानं बायको भाऊ हे सगळं तुमचंच आलं ना. मग अर्जुन भगवंताला म्हणायचा, मी अर्जुन आहे म्हणल्यावर ही कोण आहेत, माझे भावकी इथं, भावकी इथं. मग भावकीला कसं मारावं, कारण स्वदेहा नाम अर्जुनो आणि परदेहा नाम स्वजनो. हे जर अर्जुन असेल तर त्याची भावकी, मग ते कोण आहे तर त्याचे स्वजन आहेत. आणि मग स्वजनम ही कथा महत्व असो की ना श्याम माधव, देवा कसं मारायचं आहे, आपलीच माणसं आहेत, ज्याच्या पुढं आपण कर्म करायचं, चांगलं गुण संपन्न करायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. मग ज्यांच्या पुढं आपण आशीर्वाद घेणार त्यालाच मारायचं. भीष्माचार्याचं कथम भीष्मं संग द्रोणंच मधुसूदन ईशोभिप्रती यशामी पूजा वरिसूदन. अरे ज्यांची रोज पूजा करावी अशी भीष्माचार्य द्रोणाचार्य आहेत आणि त्याला मारायला सांगतोस तू, मी कसं मारणार त्याला. भगवंताने सांगितलं तू क्षत्रिय, तुला कर्म करावंच लागल. आणि मग ज्यावेळेस भगवद्गीता सांगितली आणि मग अर्जुनाला विचारलं युद्ध करणार का, अर्जुन म्हणला करणार, नक्कीच करणार, कारण हा देह माझा आहे असं मी समजत होतो, पण तुझं ज्ञान ऐकलं देवा आणि हा देह माझा नाहीच असं समजलं, मग बाकीच तरी कुठं माझी. आता बघा अर्जुनाचे किती गोड शब्द येतात 18व्या अध्यायामध्ये, फार गोड. गुंतलो होतो अर्जुन गुणी, गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझिया ज्ञानी, आता सांगणे पुसणे दोन्ही बी नाही. अर्जुन आहे म्हणून गुंतलो होतो आणि अर्जुनाच्या माझं शरीर आहे म्हणून गुंतलो होतो आणि या मोहामुळे मी कर्म करीत नव्हतो. म्हणून भगवान म्हणतात कर्म केलंच पाहिजे. विढाला मग कर्मामध्ये दोन प्रकार आहेत, एक विहित कर्म आहे आणि एक निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म शब्दाचा अर्थ शास्त्र जे कर्म करायला सांगतं ते कर्म आचरण करणं, त्याला म्हणतात विहित कर्म. शास्त्र जे करू नका म्हणून सांगतं त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. आणि बहुतांशी लोक काय करतात, विहित कर्म सोडून देतात आणि निषिद्ध कर्माचं आचरण करतात. परिणाम असा होतो त्याला नरकाला जावं लागतं. विहितस्य अनानुष्ठानात निंदितस्य सेवनात नरहा पतनम मृच्छति. माणसाचं पतन का होतं, तो ज्या नको गोष्टी त्या करतो. मांस खाऊ नये खातो, दारू पिऊ नये पितो, म्हणजे निषिद्ध कर्म करतो आणि परिणाम त्याचं पतन होतं, पतन होतं. आणि जे विहित कर्म करतात, देवपूजा करतात, आळंदी पंढरीची वारी करतात, विहित कर्म करणाऱ्या माणसाला पुण्य प्राप्त होतं आणि त्याची पुण्याची फलश्रुती मिळते. म्हणून मनुष्य म्हटलं की त्यांनी विशिद्ध निषिद्ध कर्म केलंच पाहिजे. माणसाला संस्कृतमध्ये नर हा शब्द आहे. नरहा, नर म्हणजे शास्त्र सांगतं तसं वागतो, त्याचं नाव नर आहे. बघा, शास्त्राने वर्तन ते नरहा, शास्त्र सांगतं तसं वागतो त्याला म्हणतात नरहा. आणि मताने वर्तन ते वानरहा, मनाला वाटेल तसं वागतो त्याचं नाव वानर आहे. विढाल विढाल म्हणून शक्यतो मनुष्यानं जीवनामध्ये विहित कर्माचं आचरण करावं, चांगलं कर्म आचरण करावं आणि वाईट कर्माचा त्याग करावा. जीवनामध्ये वाईट कर्म मनुष्याला आयुष्यभर नरकातून बाहेर जाऊ देत नाही. दोन्ही आहे जगामध्ये.
एक सार आहे आणि एक आसार आहे. संसारातल्या गोष्टी आहेत ते आसार येतं, म्हणजे टाकून देण्यासारखे आहेत, आणि परमार्थ आहे तो सार आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. कारण ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही त्याला संसार म्हटलं जातं, आणि ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याला परमार्थ म्हणतात. भगवंताचं सहजासहजी केलेलं नामस्मरण त्याचं कालांतराने केव्हा तरी फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि संसारामध्ये सहज एखाद्या वाईट गोष्ट केली तर त्याची फलश्रुती मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शक्यतो मनुष्यानं सारासार विचार दोन्ही विचार करावा. सार कोणचं आहे, आसार कोणचं आहे. आसार कशाला म्हणतात, जे टाकून दिलेलं असतं. या बीजभूस एकवट उपनिता चोकट उरे ते फलकट वाहू गेले. उफांतो मनुष्य उफांतो, ते मदान असतं ना, ते उफांतो. मग वारियाच्या धारसा पडिन्नला कोंडा कजायसा आणि कणांचा पैसा राशी वाजवळे. शेतकरी असं उफांतो. उपणल्यानंतर त्यातलं कण आहे ती एका जागेवर पडतात आणि फोलपट काय होतं, उडून जातं. मला वाटतं जे उडून जातं ते काहीच कामाचं नसतं, ते फलफूट असते. संसारातल्या बऱ्याचशा गोष्टी कशा आहेत, फलपट आहे. अरे संसारातलं भलं करायचं म्हटलं ना, एक गोष्टीची दुःख पदरात घ्यावं लागतं आणि दुसरी गोष्टी त्यामुळे सुख मिळतं. पुरीचं लग्न करायचं म्हटलं तर 2 एकर जमीन विकावं लागते. त्यावेळेस बरं वाटतं, एक खड्डा करावा लागतो, तेव्हा एक काम होतं. दवाखान्यात गेला, आजारातून नीट झाला, पण त्याच्याकरता गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं म्हणून बायको नीट झाली. संसारातली दुःख अशीच येतं. एक दुःख निवारण करण्याकरता दुसरं दुःख पदरात घ्यावं लागतं. ज्ञानोबारायची एक सुंदर ओळी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात, ती एकाच्या पायाला जखम झाली, अशी जखम झाली, आणि मग ते डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, पायाची जखम बरी होईल हो, पण डोकं कापायचं आणि त्या जखमेवर बांधायचं, म्हणजे जखम काय होईल, बरी होईल. कसलंय बघा हे. शिश खांडोनी आपुले, हे डोकं शिश खांडोनी आपुले, पायीच्या खंती बांधले, तैसे मृत्यू लोकाचे भले आहे आगवे. बरंय म्हणलं ना मृत्यू लोकामध्ये, मग एक हानी करून घ्यावी लागती. म्हणून निव्वळ सुख तुम्हाला पाहिजे असेल तर, निव्वळ सुख पाहिजे असेल तर देवाकडे जावं. आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सुखाची सूत्र अशी तो, देव आपलंसं केल्याशिवाय सुख मिळत नाही. कारण सुख देवाच्या पायाजवळ. सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, माझ ठेवी
सेवा करावी लागते. या दोन चारही गोष्टी केल्याशिवाय देव आपलासा होत नाही. आणि आपलासा देव करण्याची सूत्रच आजच्या अभंगात येतं. विढाल अभंग नाथरायांचं आहे, वर्णन महादेवाचे. आपल्याकडे बहुतेक नाथराय तुकाराम महाराज सगळे पांडुरंगाचे भक्त आहेत. मग महादेवाचं वर्णन का? तर आपल्याकडे दोन्ही देव मान्य आहेत. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. आपण वारकरी संप्रदायाचे लोक, आपल्या वारकरी संप्रदायाचं ज्ञान आलंय ना, हे अध्यात्म ज्ञान, ते वारकरी संप्रदायाचे गुरु महादेव आहेत. आदिनाथ गुरु. तिथून ज्ञानोबरायांच्या पर्यंत आलंय. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदाय ठरला. म्हणजे आपल्या सगळ्या जगाचं गुरु कोण आहे? तर महादेव आहे. देवाच्या बाबतीत म्हटलं तर देवात मोठा देव आहे, त्याचं नाव आहे महादेव. आणि भगवान विष्णू आणि महादेव दोन्ही कसे आहेत? तुकाराम महाराज म्हणतात, उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. उजवा हात आणि डावा हात, पण शरीर कसं या एकच आहे. या हाताला लागलं तरी या हाताला काय होते? रग लागते, कारण दोन्हीचा संबंध जवळ येतं. म्हणून नातानं वर्णन करताना महादेवाचं वर्णन केलेलं आहे. बरेचसे देव आहे जगामध्ये, पण काही काही देव आहेत आपण किती पुण्य केलं, पांडुरंगाकडे तुम्ही गेलात तर पांडुरंग मागल ते देत नाही. तुमचं कर्म बघतो. तुम्ही पूर्वजन्मात काय कर्म केलंय ते बघतो आणि त्यानुसार तुम्हाला काय करतो? फळ देतो. पण एक देव असा आहे महादेव, तुम्ही जे इच्छा करेल ते देतो. आणि बहुतेक सगळा समाज आहे त्याला अपेक्षेनेच देवाकडे जाणार आहे. आज देवाकडे किती गर्दी झाली माहिती तुम्हाला? कुठल्या बी देवाला जा, पंढरपूरला जा तेवढीच गर्दी, आळंदीला जा तेवढीच गर्दी, कोल्हापूरला जा, तुळजापूरला जा, बाळूमामाला जा, कुठं बी जा. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी सांगितलंय बरं का. 700 वर्षापूर्वी आस्तेची या महापुरी रेघाले असे कोटेवरी. आस्था म्हणजे भावना. किती निघलेत आता ती किती पोचते ते जाऊ द्या. पण बहुतांशी सर्व माणसाचा स्वभाव असा आहे की तो देवाकडे जातो, तो काय अपेक्षेनं जातो. पांडुरंग काय अपेक्षेनं देत नाही, म्हणून बहुतेक पांडुरंगाकडे कोणी जात नाही. पण हे बाबा असा आहे जे मागील ते देतो, त्याचा परिणाम काय होईल ते बघत नाही. म्हणून बहुतांशी लोकांचा आवडता देव आहे महादेव. विढाल त्याचं स्वरूप सांगताना नाथराय असं म्हणतात, तो कसा आहे? पहिल्या चरणात शिव भोळा चक्रवर्ती, 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 पाया माझे चांद पाय माझे
आहे आणि चक्रवर्ती आहे. स्वरूप आणि सामर्थ्य दोन्ही एका चरणात आहे. पहिल्यांदा शिव शब्द आहे. शिव, शिव शब्द संस्कृत मधला आहे. शिव शब्दाचा अर्थ कल्याण. शिवम करोती, कल्याण करणारा, त्याला काय म्हणतात? शिव. किंवा सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे सुख देणारं. सत्य हे सुख देणारं आहे. शिवम म्हणजे कल्याण करणारं. शिव शब्दाचा अर्थ सुख आहे, म्हणजे त्याच्या नावातच काय आहे? सुख आहे. त्याच्या नावातच कल्याण आहे, म्हणून शिव शब्दाचा अर्थ तो आहे. आता दुसरं आहे ते भोळा. त्याला भोळा म्हटलंय. भोळा म्हणजे वेडा नव्हे. बरीचशी लोक भोळा शब्द म्हटलं की काय म्हणतात? येडपट आहे. भोळा नाही. भोळा शब्दाचा अर्थ आहे प्रामाणिक. जितकी भोळी माणसं असतात तेवढी प्रामाणिक असतात, आणि जेवढी हुशार असतात तेवढी लबाड असतात. लबाडी हुशारी एका कक्षेत राहते आणि प्रामाणिकपणा भोळेपणा एका कक्षेत राहतो. विडाला आपलं दुसऱ्याला काहीच देत नाही, दुसऱ्याचं घेतो तो हुशार, आणि आपलं सगळं सुख दुसऱ्याला देतो तो भोळा. भोळी माणसं आपलं सर्वांना देतात, हुशार माणसं देत नाहीत बरं का. लय लबाड माहिती. जितकं भोळा मनुष्य तेवढं प्रामाणिक असते. प्रामाणिक. पूर्वीची भोळ आपण बघा ना, इष्टीत जड चढलं आपण बी आमच्यासारखं, आणि एखादा हुशार मनुष्य असला की ते म्हणतं महाराज चढले गड्या, जागा द्यावा लागेल. ती मागच बघत नाही, आणि पार उतरताना म्हणतो काय महाराज कवाशिक बसला होता राव, पाहिलंच नाही. अरे लबाडा. तसा प्रामाणिक मनुष्य असला ना, पायरी उचलते, या म्हण बसा इथं म्हणणार. हे का फरक आहे का नाही दोघात? दोघात फरक आहे. म्हणून भोळी माणसं असतात ते प्रामाणिक. एखाद्याला विचारलं ना आवत कुठे या, ते थोरलं हुशार ते म्हणतं मला नाही माहिती, आपण नसतो तसल्यात. दुसऱ्याच्या आवत कुठे आहे म्हणला, त्या गोंद्यांनी लय दिलंच नाही. धाकट्याला विचारा इमानदाराला आवत कुठे आहे म्हणला, ती काय गंजी मागं पाल्यात उचलून देणार. जे दुसऱ्याला देत असताना हाय गय करत नाही त्याला काय म्हणायचं? प्रामाणिक. प्रामाणिक म्हणायचं. हुशार माणसं लय लबाडा. कुणाला काय द्यायचं म्हणलं की त्याला अजिबात जमत नाही. जितकी भोळी माणसं तेवढी सेवा व्हावी बरं का. कशी सेवा व्हावी बघा. मी म्हणतो सप्ताह असू द्या, लग्न असू द्या, चुलवान कोण खांतं? भोळी माणसं. सरपण कोण आणतं? हुशार फक्त माईक पशी. पोरं बघून वाढा, बुंदी कमी वाढा. आलं का तुझ्या काय बापात जायचंय का तिथं? आणि पोटभर जेव्हा. तुला सांगायची काय गरज आहे का? का त्यांचं पंक्ती जोडता जोडता जन्म गेला या. ते कीर्तनाला बसतानीच पंक्तीची जागा बदलून बसल्यात, आणि तू कशाला बॉम्बला परत इथं सांगायला लागला? परत इथून बॉम्बाला आणि सांगा. माईक पुढं आलो की त्या माणसाला काय त्याचं भुरळच पडते कोणाला. मग हुशार माणसं फक्त त्याच्याकरता. भोळी माणसं तेवढी सेवा व्हावी, प्रामाणिक असतात. हुशार माणसं लय लबाड. मी एकदा एसटीत बसलो होतो, एकानं 1 रुपया दिला आणि पेपर घेतला. मी म्हणलं का? आणि हसलं. मी म्हणलं का हसला? मला खरं सांगू का, माझ्याकडे 1 फटका रुपया होता, चालतच नव्हता. दुकानदाराला दिलं की माघार द्यायचा. एसटीत चालू होता आणि गुंडाळून दिला आणि पेपर घेतला. त्याला फसवलं. मी म्हणलं तसली लय आहेत जगात. तुम्ही त्याला फसवलं, तुम्हाला कुणी फसवीन? नाही म्हणला तेवढा रुपया कापवला आणि परत पेपर वाचायला लागला आणि हसलं. मी म्हणलं का हसता? अहो म्हणला तसंच झालं की पेपर कालचाच दिलाय म्हणला. हुशाराला हुशार भेटतात बरं का. आहे का? जेवढी भोळी माणसं असतात तेवढी प्रामाणिक असतात. ते कुणाला धोका देत. हुशार माणसं इतकं लबाड कुणीच नाही. लय हुशार. चालता चालता लोकाला फसवतं. हुशार माणसं लय फसवतात. भोळी माणसं तेवढी जगात प्रामाणिक आहे. म्हणून पांडुरंगाला भोळा म्हटलंय. तुका म्हणे भोळा. वारकऱ्याला भोळा म्हटलंय. तुका म्हणे भोळा. वारकऱ्याला भोळा म्हटलंय बरं का. बहुतेक वारकऱ्याला भोळीच म्हणतात. असे ते साधी कपडे घातलेले असताना आपलं पत्ता घेऊन चाललं ना, कुणाला वाटतं हे लय वावळा टेगायनं भोळ. ती भोळी नाहीत बाबा. एक वारकरी रेल्वेतून आलेला असं, रेल्वेतून पंढरपूर येत होतं, आणि 2-4 उन्हाळ पोरं रेल्वेत चढली, आणि एक म्हणला ती वारकरी दिसतंय का? म्हणला लय बावळाट असतात. दुसरा म्हणला कसं काय? म्हणला तुला गंमत बघायची का? मी चेन वाढणार गाडीची, गाडी थांबवणार आणि त्या बोचं नाव सांगणार, टीसी येऊन त्याला घेऊन जाईन.
तुला गंमत बघायची. ती दुसरा म्हणला दिसतात तसली नसतात, ती भोळी दिसतात पण भोळी नसतात. कारण एका वारकऱ्याच्या दारात गाढव मेलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. हॅलो, गाढव मेलंय आमच्या दारात, तेवढं उचलून न्याय सांगा म्युन्सिपाल्टीला. ते पोलीस लागलं टिंगल करायला. म्हणला नाथरायांनी गाढवाला पाणी पाजलं आणि तुम्ही महाराज यान, तुम्हाला सगळ्यात देव दिसतो. फांद्या फोडायला लागलं. तुम्हीच टाकायचं उचलून. तेव्हा वारकरी म्हणला मीच टाकणार आहे उचलून, पण मी म्हणलं त्याच्या भावकीला कळवावं म्हणून तुम्हाला सांगितलंय. परत पोलिसांनी वारकऱ्याचा फोनच उचलला नाही. ती भोळी नसतात. मग ते 2-4 उन्हाळ पोरं चढली एसटीत आणि ते म्हणले मी चेन ओढतो. ती म्हणली नको बाबा, ती दिसतंय तसं. ती सगळं ऐकत होतं. एक म्हणला अरे लय बारे असं केलंय, हारलो तर 500 रुपयाची पैन. ती एक जण म्हणला हे ती 500 रुपये तुझजवळ, पण मी त्याला मारच बसवणार. ती 500 दिलं त्याजवळ. चेन ओढली. टीसी आला. टीसी म्हणला ओ कुणी चेन ओढली? ती पोरं म्हणली त्या पोराने ओढली. गेली. म्हणले तुम्ही चेन ओढली का? म्हणले मीच ओढली. म्हणले का? ही 2-4 उन्हाळ पोरं मला त्रास देतात म्हणून मी चेन ओढली. एकाने तर माझं 500 रुपये घेतले, तो का त्याच्या खिशात येत. टीसीने 500 रुपये घेतलं, त्या वारकऱ्याला दिलं आणि ती आत नेऊन टाकल्यात. अजून सोडलीच नाही. तर सोळा शब्दाचा अर्थ वेळा. अरे जगात हुशार माणसं लईत, इतकी लबाड माणसं येतं काय काय चालता चालता फसवतात. चालता चालता एक स्वीट होम मध्ये गेलं दुकानात आणि म्हणला पेढं कसं येतं? ते म्हणला 400 रुपये किलो आहेत. म्हणला मग द्या 1 किलो. मग त्याने 1 किलो पेढं दिलं. मग ते म्हणला बर्फी कशी या? म्हणला 400 रुपये किलो आहे. म्हणला मग पेढं घ्या माघारीन बर्फी द्या. मग त्याने ती बर्फी घेतली. परत म्हणला गुलाबजाम कसं येतं? ते म्हणले 400 रुपये किलो आहे. म्हणला मग हे गुलाबजाम घ्या, पेढं घ्या आणि गुलाबजाम द्या. आणि गुलाबजाम घेऊन निघालं. दुकानदार म्हणला अय ते गुलाबजामचे पैसे दे की. आणि म्हणला त्याच्या बदली बर्फी दिली की. म्हणला मग बर्फीचं दे आणि मग त्याच्या बदली पेढं दिल्यात की. म्हणला ते म्हणलं मग पेढ्याचं दे. म्हणला पेढं घेतलंच नाही. दुकानदारच गांगारलं. काय त्याला कळानाच गोंधळ कळा. चालता चालता फसावता हुशार माणसं लबाड असतात. लबाड प्रामाणिक माणसं आहेत ना. प्रामाणिक देव काय करतो? देव प्रामाणिक आहे. काय करतो? सुख त्यांना देतो आणि त्यांचं दुःख आपल्याला घेतो. हुशार माणसं आपलं सुख हिरावून घेतात आणि दुःख त्याला देतात. देव काय करतो? सुख ठेवी आम्हासाठी सुख अशी भोळी माणसं असतात. भोळी माणसं अशी असतात. मीराबाईचं दुःख आलं, विष कोण पेलं? हेच पेलं. पूर्वी 14 रत्न निघली समुद्रातून. किती? 14. पाठ आहे तुमच्या, तुम्ही ऐकता लग्नामध्ये लक्ष्मी पारिजात अशी 14 रत्न निघली. मग त्या 14 रत्न निघाल्यानंतर लक्ष्मी नेली देवानं. पारिजात नेलं, इंद्रानं, चंद्र बिंद्र कामधेनू सगळं देवानं नेलं. पण त्यात एक हलाहाल नावाचं विष निघलं. विष. आणि ते विष बाहेर निघलं की माणसं मरायला लागली. मला वाटतं विष कोण घेईन व? चांगलं सगळ्या हुशार देवानी पळून नेलं आणि विषाने माणसं मरायला लागली. म्हणून ते विषाने लोक मरू नये म्हणून महादेवानं ते हलाहाल नावाचं हलाहाल विष निघलं. ते महादेव प्याले. म्हणून महादेवाच्या शरीर निळं पडलं बरं का विषानं, म्हणून त्याला निळकंठ म्हणतात. कंठामध्ये निळं पडलं. मला वाटतं जे दुःख आहे लोकाला जीव मारताना तसली दुःखाची बाजू कोण घेतं?
महादेव घेतो म्हणून बोळा आहे. विठाला विठाला सुख सुख सगळ्या देवाने घेतली, बाकी इंद्रचंद्र वगैरे दुःख त्याने घेतले. रावणाची आई कैकैशी ती नदीला जायची रोज, महादेवाची पिंड करायची आणि महादेवाच्या पिंडीची काय करायची, पूजा करायची. असं म्हणतात आपल्या पोराचं कल्याण व्हावं वाटत असलं तर आईनं काय करावं, महादेवाची भक्ती करावी. रावणाचं कल्याण व्हावं, रावण मोठा व्हावा म्हणून त्याची आई रोज समुद्राच्या कडेला जायची आणि वाळूचं काय करायची, पिंड करायची आणि त्या समुद्राच्या कडेला असलेली फुलं वगैरे काय असेल ती त्याला व्हायची. ती व्हायची तेव्हापासून हरतळिका पडली बरं का, हरतळिका तेव्हापासून ते आता पुढे सांगतोच मी तुम्हाला. मग ते रोज व्हायची. रावण राजा होता, रावण राजा. रावण विचार करतो मी माझी आई आणि मी सार्वभौम राजा आहे, सोन्याची करून द्यायची ताकद आहे माझ्याकडं. आणि मग आईला सांगितलं अशा वाळूची काय पूजा करतेस, कैलासामध्ये जी पिंड आहे ना मुख्य महादेवाची, त्या महादेवाच्या कैलासामधली पिंडच आणतो मी म्हणला आणि तिची पूजा कर रोज. मग तेवढी पिंडच आहे, कारण कैलासामध्ये महादेवाची पिंड आहे म्हणून कैलासाला किंमत आहे. पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे म्हणून पंढरपूरला किंमत आहे. आळंदीमध्ये ज्ञानोबा आहे म्हणून ज्ञानोबाला किंमत. मग कैलासाचा महादेवच गेल्यानंतर कैलासाला काय किंमत आहे. मग काय केलं, रावण गेला कैलासात, ताकदवान होतं बरं का रावण. त्यानं काय केलं, त्या कैलास पर्वताच्या हात खाली घातला आणि कैलास पर्वत हलवला. फार बलवान होता, तपश्चर्या बी होती त्याची. कैलास पर्वत हरवला. नंदिनी पाहिलं हे रावण दिसते, नंदिनी तसाच हात दाबला. बरंच वर्ष तसंच हात गुंतून पडलेलं होतं. मग देवालाच महादेवाला दया आली, त्याला जवळ केलं. गेला महादेवाकडे, काय पाहिजे तुमचं, हे आत्मलिंग पाहिजे मला, जे कैलासामध्ये आत्मलिंग आहे ना पिंड तेच पाहिजे. खरं म्हणजे द्यावं का ते, त्याच्यामुळे तर पिंड आहे. मुख्यमंत्र्याचं सिंहासन आहे म्हणून तर मुख्यमंत्री आहे, ते कसं द्यावं. पण महादेवाचं असं होतं, मागल ती देच. पटकन हा म्हणले जा घेऊन म्हणल्यानंतर देवांना विचार पडला कैलास बंदच होईल ना. आपण लोक लिहितो ना वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. नक्की म्हातारं कुठं असते माहिती नसतं बरं का आपल्याला, ते आपला अंदाज असतो. कैलासवासी स्वर्गवासी जातच नाही कैलासाला, पण म्हणतं. तुम्हाला एक गंमत सांगतो. नरकात दोघं एकामेकाला भेटली. एक म्हणला तू का नरकात आले, म्हणला मेलईला बाडी केली, बिश्या पळावल्या लोकांच्या, हातभट्टी टाकली, चोऱ्या केल्या, लय पाप केली, लोकाला लय फसावलं म्हणून मी नरकात आलोय. आता तिथली म्हणल्यावर ती सारखीच असणार ना, जेलमधली दोघं म्हणल्यावर काय गुन्हानी गेलेली असतात का. ते म्हणला तू काय केलं, म्हणला मी तर लय लोकाला फसवले, म्हणला प्रत्येकाला फसवलं. म्हणले कसं काय, इतकं फसवलं. म्हणला मेल्यावर सुद्धा पोराला फसवलं मी. म्हणजे मेल्यावर कसं फसवलं, म्हणला मी आहे नरकात, पण पोराला सांगितलं मी वैकुंठात आहे आणि पोरग वैकुंठ वासील येते, त्याला फसवलं मेल्यावर. विठाल महादेव म्हणले घेऊन जा. बाकीची लोक विचारायला करायला लागली कैलास म्हणजे सगळ्या देवांना मुक्त करणार आहे. आणि मग पिंडच गेली, कैलासाला कोण किंमत देईल, पण ह्याने देऊन टाकली. आता प्रत्येक विष्णून भगवान परमात्मा विचार करायला लागली, आता हे सोडावलं पाहिजे आपण कसं तरी. आता त्यांनी जर पिंड लंका नगरीत नेली तर लंकाच कैलास होईल ना, लंकाच कैलास होईल. कैलासाला जायचे नाही लोक, लंकेला जातील. काय करायचं म्हणून सगळ्या देवांना विचार केला. आणि सगळ्यात बुद्धिमान देव आहे गणपती बरं का. गणपती कसा आहे, बुद्धिवान. ते सगळे देव म्हणले गणपती बाप्पा तुम्हाला लय डोकं या, लय बुद्धिवान आहे, आता काहीतरी आयडिया करा आणि ही पिंड काय करा, वाचवा. कारण महादेवाने सांगितलं होतं ठेवायची नाही, कुठं ठेवलं तर हातपाय धुवायचं असं, मग त्याला हात लावायचा स्वच्छतेने. आणि मग गणपती हे चाललं होतं, रावण ती पिंड घेऊन त्याला लय लगविला आली. इकडं तिकडं बघते, म्हणला कोण आहे का. गणपतीने गुरक्याचं रूप घेतलं, एका गुरक्याचं रूप घेतलं. ए गुरक्या म्हणले का, एवढं पिंड हातात धर,
मी जरा लगेच जाऊन येतो. ते म्हणला माझी गुरं लांब गेल्यात. मी 1 2 3 म्हणेन. 3 म्हणेपर्यंत नाही आला की पिंड मी खाली टाकेल. बरे म्हणला. रावण जी गेलं जाय तिकडे लगवीला ह्याने लगेच सुरू केलं. 1 2 आणि 3 म्हणलं दिली पिंड खाली टाकून. ते खाली पिंड टाकल्यानंतर रावण ते हातपाय न धुतलं काय नाही, चूळ नाही भरली, पळत पळत आलं आणि ते पिंड काय करायला गेलं, उचलाय गेलं. पण पिंडच उचली ना. असं असं हे करून पिरगाळून उचलायचं बघितलं. पिंड उचलली नाही. पण पिंडीचा कान आहे, पिंडीचा ते आकार आहे ना असा, तो गायच्या कानासारखा झाला. असं फिरवून काय झाला, गायच्या कानासारखा झाला. आणि शेवट आपल्याला उचलत नाही म्हणल्यावर आईला सांगितलं ही ते येऊन पूजा करीत जा. ते आहे गोकर्ण महाबळेश्वर. काय आहे ते? खाली कर्नाटकमध्ये गोकर्ण म्हणजे इकडे पिंड अशी असती आणि तिथल्या पिंडीचा गायीच्या कानासारखा काय आकार आहे, गोकर्ण महाबळेश्वर. म्हणजे महादेवानं काही बी दे मागितलं की देतो म्हणून बोळ आहे. विढाल तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या आदल्याशी पूजा करतात हरतळीची, बरं का बाया. आपल्या घरामध्ये पिंड करतात. मग तिथे समुद्राकडे भोपळा ती असायचं ती टाकायची म्हणून ही बी तसंच टाकतात. मकाची कणस भोपळा काय असं. दुसऱ्यांदा एकदा महादेवापाशी गेले रावण. आणि महादेव म्हातारा होता आणि पार्वती तरणी. मला वाटतं काय मागावं हे बी कळलं नाही त्याला. रावणाला म्हणला तुझं वय झालंय, पार्वती अजून तरुण आहे, असं कर मला देऊन टाक. मला वाटतं इतकं भोळं असतं का कोणी. पहिला नंबर भोळ्यातला एवढाच जा घेऊन म्हणला. मला वाटतं ती बी तिला बायकोला घेऊन जा म्हणल्यानंतर पार्वतीला निघाल्यानंतर परत भगवंताने काय केलं, एका मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनीचं बाईचं रूप घेतलं आणि हे पार्वतीला घेऊन चाललंय. ती मोहिनी अशी तिच्यापेक्षा देखणी ती मोहिनी. ह्यांनी पार्वतीला खाली ठेवलं. म्हणला ही तरी वयस्कर झाली पण ही लईच देखणी दिसते या. ते भगवान होते परमात्मा श्रीकृष्ण. असे ते देखणी दिसल्यानंतर तो म्हणला माझ्यावर लग्न करते का. रावण म्हणला म्हणजे करते पण एक आट आहे म्हणले, मी जसं नाचन तसं नाचायचं. म्हणला कसं बी नाचन, बायको मिळते म्हणल्यावर कसं बायको मिळल्यावर माणूस काय बी करतं. अहो 80 किलोची बायको असली तरी बायको मिळाल्यावर खांद्यावर घेऊन भरा जिजुरी गडाव चढते. चांगला टनाचा भोजन पिंटूचं पोतनी आहे, ह्याला तांब्या उचलत नाही. मी बघा ना तुम्ही कसलं बिला दळण उचलतं सणा सणा निघतं या. मग हे म्हणलं बायको मिळते म्हणल्या वज उचलायला काय हरकत आहे तेवढं तू करेन. मग तिने काय केला, ते भस्मासूर होता भस्मासूर. त्याने भस्म टाकलंय काय व्हायचं, भस्म त्याच्या हातात भस्म होतं. ते भस्मासुरान रुपये. मग असं वर हात केला की ते वर हात करायचं ते काय. आणि मग ह्यानी तपल्याच अंगावर, कारण त्याला वर दिलता ना तसा भस्म, असं अंगावर ठेवलं की जळून खाक झालं. पार्वतीच निघाली माघारी. म्हणजे भोळा शब्दाचा अर्थ आपलं कुणाला बी काय देण्याच्या बाबतीत त्याचं नाव काय आहे, भोळा. म्हणून महादेवाला भोळा म्हटलंय. हुशार लोकांची लई संख्या आहे. ऊत आलाय हुशार लोक इतकीच ना. चालता चालता आपल्या खेड्यातलं एक मुंबईला गेलं आणि असं मजलं मोजीस होतं वर बघून. एका भामट्याने ओळखलं ही मजलं मोजतंय म्हणल्यावर बावळाट असं. म्हणलं कोणी काढला, म्हणला ती काढला गणेशवाडी काढला आहे. म्हणलं इथं काय करतं, म्हणला मजलं मोजतो या. किती मजले ते म्हणला तुला आहे का माहिती, इथं एक मजला मोजला की 10 रुपये द्यावं लागतात. लोक म्हणला मला नव्हतं माहिती, पण ती खेड्यातलं हुशार होत. ते म्हणला किती मजलं मोजलं, ह्यानी 10 मजलं मोजलं होतं पण 5च सांगितलं. ती ही काढलं हुशार होतं ना. म्हणला 5 मोजल्यात, म्हणला काढ 50 रुपये. दिलं 50 रुपये आणि परत हसतं या त्याला फसावलं म्हणून. एक रिक्षावाला म्हणला काय झालं, म्हणला काय नाही मी त्याला 10 मजलं मोजलं होतं पण त्याला 5च सांगितलं. म्हणला बावळट हे काय मजलं बोलाय, कुठं पैसे असते तिथं, तुझंच 50 फुकट नेलं त्याने. म्हणला दोन्ही बावळाटात हुशाराला हुशार लय भेटतात बरं का. हुशाराला पंढरपुराहून वारकरी आले, सापू नका त्याचं. पंढरपुराहून वारकरी आले, वारकरी अशी गर्दी फुल झालेली आणि त्या गर्दी फुल झालेली झोपून आलेली. असं भिगवण स्टेशनला 2-4 उन्हाळ पोरं चढली. लोक म्हणली आपण इतकं शिकलेलो आहे ह्या पोरं ही झोपून आल्यात वारकरीनं, आपल्याला जागा नाही, काहीतरी डोकं वापरायचं. एक म्हणला काय करायचं,
म्हणला मी वापरतो. मग ते म्हणला साप 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 डब्यात. साप म्हणलं की वारकरी गठोडे घ्यायचं पुढच्या डब्यात. सगळा डबा मोकळा झाला. साप म्हणल्यावर कशात कोण थांबतं, गेली पुढल्या. आणि ही चौघच गाडीत त्या डब्यात. आणि म्हणले आपण काय करू, 2-4 तास असं वर झोपू. बाकड्यावर झोपली 4-5 तास. म्हणले आता मोकळं झाले, जागा मिळाली आपल्याला. आणि मग 4 तासानं एक खाली उतरलं आणि ठेशन मास्तरला म्हणला हे कोणचं ठेशन आहे. ते म्हणला भिगवण आहे. आणि म्हणला आम्ही भिगवणातच बसलो होतो की. म्हणला कोणत्या डब्यात. म्हणले त्या डब्यात साप निघल्यामुळे डबा तिथंच सोडलाय, गाडी गेली की मुंबईला. बोंबला आम्हाला असे हुशारला असते आज. विढाला पण भोळा शब्दाचा अर्थ प्रामाणिक. पण पुढं बघा, त्याला चक्रवर्ती म्हणतात. चक्रवर्ती शब्दाचा अर्थ राजांचा राजा, त्याला चक्रवर्ती म्हणतात. 2च जगात चक्रवर्ती, 2च. नित्य प्रलय, मरण प्रलय, ब्रह्मप्रलय, सृष्टी प्रलय आणि महाप्रलय. 5 महाप्रलय झाल्यानंतर जे मागं राहतं त्याला चक्रवर्ती म्हणतात. ते संपतच नाही. अशा जगात 2 चक्रवर्ती, एक शिवभोळा चक्रवर्ती आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज आहेत. ऐके गा चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. 2च आहेत. दोघांचं साम्राज्य कधी आयुष्यात संपणारच नाही. याचं नाव चक्रवर्ती. सार्वभौम राजे, ते सार्वभौम राजे, राजांचे राजे चक्रवर्ती राजे आहेत. ज्ञानोबा नुसतं ज्ञान नाही, ज्ञानांचे राजे, सगळ्या ज्या गोष्टीत राजे येतं. म्हणून जगात 2 चक्रवर्ती याचा अर्थ सामर्थ्य त्याच्याकडे. इतकं सामर्थ्य नसतं चक्रवर्ती. आपण साधं व्याज आणि त्याच्यावर चक्रवाढ व्याज. तसं साधे राजे आणि राजांचा राजा चक्रवर्ती राजा. महादेव चक्रवर्ती राजा होता, साम्राज्य फार मोठं होतं. आणि दुसरे आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज. विठाला आळंदी ना आळंदी. ज्ञानोबरायचं साम्राज्य संपणार नाही. आळंदी जगाचं हृदय. काय जगाचं हृदय, जगाच. हातपाय मोडला ना मनुष्य जगतो, पण हृदय बिघडलं ना मनुष्य मरतो. मग जोपर्यंत आळंदी आहे तोपर्यंत जग आहे, तोपर्यंत जग आहे. ज्या दिवशी आळंदी संपल ना त्या दिवशी जग नष्ट होईल. जोरी चंद्र सूर्य तोरी घटस्थिर हो, तोपर्यंत आहे हृदय ते हृदय. म्हणून तर नामदेवरायानं ज्ञानेश्वर महाराजाला समाधीला बसवताना आळंदीत बसवली. ते जगाचं हृदय तिथे. नामा म्हणे देवा चलत हृदय काय करतं माहिती का तुम्हाला. आपलं हृदय बऱ्याच रक्तवाहिन्या शरीरामध्ये 72,000 आहेत ना. आता 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणून 72,000 या गाठी. आणि 1000 नाडीची एक संस्था असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 72 संस्था आहेत. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, अशा 72 संस्था आहेत. मग 2 नाड्या अशा आहेत. एक निला नाडी आहे, ते अशुद्ध रक्त हृदयात आणतं आणि ते हृदय ते रक्त फिल्टर करतं, शुद्ध करतं. आणि रोहिणी नाडी सगळ्या शरीरात परत काय करते, शुद्ध रक्त सोडते. म्हणून रोज आपलं ताजं रक्त तयार होतं. मला वाटतं रक्त 2 दिवस जर राहिलं तर वास येतो, इथं वास येत त्याला. पण रोज ताजं रक्त आहे ना, हे हृदय काय या फिल्टर आहे, फिल्टर. टाकीतलं पाणी फिल्टर करून पुढं सोडतं ना, फिल्टर काय करतं, शुद्ध. तसं हृदय काय करतं, अशुद्ध रक्त घेतं, शुद्ध रक्त जगाला देतं, आपल्या शरीराला देतं. म्हणून रोज शरीर ताजंतवानं होतं. आळंदी फिल्टर आहे. कसं आहे हृदय ऐका. अविचाराची लोक महाराष्ट्रातली, ज्याला परमार्थाचं ज्ञान नाही, ते आळंदीमध्ये जातात. ही काय अशी लेकरं सगळी आळंदीत जातात. आपल्या गावाकडचे अशुद्ध विचार टाकून देतात आणि आळंदीत मोठ्या मोठ्या लोकांची माणसांची काय करतात, प्रवचन कीर्तन ऐकतात. आपलं अशुद्ध विचार टाकून देतात आणि शुद्ध विचार घेऊन येतात. आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते शुद्ध विचार जगापर्यंत पोचवतात. आळंदी फिल्टर आहे. विढाला विढाला
ही गावातली मंदिर आहेत ना, हे गावाचं हृदय, गावाचं हृदय. बघा इथं सुद्धा कधी ना परमार्थ न करणारी माणसं इथे येतात, आपले घाणेरडे विचार टाकून देतात आणि इथं ऐकलेले चांगले विचार घेऊन घरी जातात. त्याची बी शुद्धी होते आणि घरच्या माणसाला बी सांगतो ज्ञानेश्वरी वाचत जा म्हणून. मला वाटतं की शुद्धीकरणाचं साधन म्हणजे काय, या मंदिर आहे. तसं हृदय या जगाला शुद्धी करण्याचं साधन आहे, ती आळंदी आहे. विढाला विढाला म्हणून चक्रवर्ती म्हणतात त्याला, शिवभोळा चक्रवर्ती. आणि असा चक्रवर्ती राजा आहे ना, माझ्या चित्तामध्ये त्याचं काय असावा, पाय असावा. पाय शब्दाचा अर्थ असा आहे बरं का, पाय आलं की सगळंच आलं. लोक म्हणतात ना, महाराज आमच्या घरी तुमचा पाय लावा, म्हणजे नुसता पाय नाही, त्याला माहिती पाय आलं की सगळंच आलं. कारण पायापासून डोक्यापर्यंत जे शरीर आहे त्याला आपण पाय म्हणतो बरं का. पाय, पाय शब्दाचा अर्थ सगळं शरीर आहे. पायापासून पाय आले की पाय सगळ्याला घेऊन जातं. मग देवाचे पाय आपल्या पायापासून आठवायचं असतं देवाला बरं का. पांडुरंग आपल्याला नाही आठवला ना, आपण पायाचं दर्शन घेतो, मग पाय आठवायचं, तिथून पुढे यायचं, कमरवलं हात बघायचं, मग तिथून पुढे गळ्यात यायचं, वैजयंती माळा, मग मुकुट, असे खालून वर यायचं, कधी कधी वरून खाली जायचं. पण शक्यतो आपला प्रवास आहे तो पायाकून आहे. मग देवाचे पाय याचा अर्थ अख्खा देवच माझ्या चित्तामध्ये असावा. कारण देव फक्त चित्तामध्ये राहतो. देव कुठं राहतो? कारण चैतन्य वेगळं आणि जड वेगळं. शरीर जड आहे, शरीरामध्ये अन्न राहतं, अन्न खातो आपण शरीराला, पण शरीरामध्ये देव असं खाता येत नाही किंवा आत भरता येत नाही. कारण देव चेतन आहे, शरीर जड आहे. जडाचा पर्याय जडावर चालतो आणि चेतनाचा पर्याय चेतनाला. स्वप्नात तहान लागली तर जागृतीतलं पाणी चालत नाही, स्वप्नातलंच लागतं. आणि जागृतीत तहान लागली तर स्वप्नातलं पाणी चालत नाही, कारण एक जड आहे, एक चेतन आहे. तसा भगवान परमात्मा चेतन आहे आणि चित्त कसं आहे, चेतन आहे. चित्त चैतन्याची झाली असं म्हटलं. चित्तच काय होतं? चित्त म्हणजे चैतन्य आणि भगवान परमात्मा चैतन्य. चैतन्य चैतन्याचं मिलन होऊ शकतं. इकडलं पाणी आणि इकडलं पाणी, दोन्ही पाणी एकामेकात मिसळू शकतं. दगड पाण्यात मिसळत नाही, कारण दगड जड आहे, पाणी चेतन आहे, ते मिसळत नाही. तसं देवा ते नाथराय म्हणतात, माझ्या चित्तामध्ये आखा महादेव त्याच्या पायासकट नेहमी राहावा. का राहावा? कारण चित्त असं टाकीसारखं आहे, टाकीसारखं. मन, बुद्धी, चित्त आणि अंतकरण चार आहे. मन गोळा करतं, त्याला संकल्प विकल्पात्मक म्हणा. चांगलं बी गोळा करतं आणि वाईट बी गोळा करतं. चांगलं वाईट कळत नाही त्याला. हरिपाठाला गेलं की हरिमुखे म्हणा म्हणतं, आणि गाण्याला गेलं तिकडं लग्नाला गेलं की शांताबाई बी म्हणतं, दोन्ही बी चालतं त्याला. त्याला चांगलं वाईट कळत नाही, पण बुद्धी ठरवते चांगलं कोणचं आहे, वाईट कोणचं आहे. बारकं पोरगं सगळ्या वस्तू गोळा करतं, त्याला नाही कळत कोणच्या येतं. आई सांगते ही खराब झालेली वस्तू, या भरली वस्तू ही दी टाकून, हे राहू दे. चांगलं वाईट कुणाला कळतं? आईला कळतं. लेकराला गोळा मनाला गोळा करायचं कळतं आणि बुद्धीला बरं वाईट कळतं, बरं वाईट कळतं. आणि मग बुद्धीला बरं वाटलं की ती मग चित्तामध्ये साठवते. काय होते? चित्तामध्ये. कारण देवाचं राहण्याचं ठिकाण चित्त. या देव वसे चित्ती, कारण देव राहतो चित्तामध्ये राहतो. मग आपल्या चित्तामध्ये जर बाकीचे विषय असले तर त्या चित्तामधले मनात सहज येतात. टाकी भरली ना, टाकी ते उचमळते, आणि उचमळली की त्या टाकीत जे पाणी कसं होतं, खाली येतं. आपलं चित्त जर देवानं भरलं असेल, देवाच्या नामस्मरणानं, देवाच्या चिंतनानं, तर आपल्या मनामध्ये काय उतरेल? चित्तातच उतारतं. आपल्या मनामध्ये इतर वाईट गोष्टी प्रपंचाच्या भरल्या असल्या तर चित्तातलं उतारताना मनात काय उतरेल? तेच उतरेल. कारण चित्तात जे असतं ना ते असतं, पण त्याच्या चित्तातलं तोंडातून बाहेर येतं. देखिला डोळा, बैसला मनी, आणि परत तेच वदनी उच्चार. जे चित्तात मनात आहे तेच तोंडातून काय करतं? मनुष्य उतारतं. एखादा मनुष्य म्हणला यंदा कारखान्याने काय बाजार काढलाय, समजायचं उत्सव आलंय म्हणून, कारण त्याच्या डोक्यात दुसरा विषयच नसतो. आमच्यासारख्याला काय करायचे, फुकट नेला तरी काय करायचे आपल्याला, म्हणजे ज्याचा विषय ते.
एखाद्या गावात भजने आला की बाहेर गावात सप्त्यातला माणूस तुमच्या गावात भजन बिजन होतं का? कारण ती कशातलं असते, त्याच्या डोक्यात ते असतं. मग इथं भजन आहे का म्हणतं, म्हणजे जे अंतरीचे धावे स्वभाव आतलं बाहेर होतं. आता राजकारणाचं इलेक्शन आलं ना, सारख्या इलेक्शनच्याच गप्पा. तुमच्या इकडे कुणाचा जोर आहे, आमचं कोण निवडून आलं, त्याला दुसरं काही सुचतच, दुसरं काय त्याचा विषय त्याचा. एक तर दिवसभर प्रचाराला गेलं आणि रातचं त्याला झोपच यायना. उद्या निकाल होता, रातभर झोप यायना. आणि निमेराचंच बायको म्हणला उठ. ते म्हणली काय झालं, तुला कसं वाटतं कोणी निवडून? का बसा म्हणली. हिरबळ खुरपून कटाळी, तू बमलत हिंडतंय ते हिंडतंय, त्याच्या डोक्यात तेच, त्याला दुसरा विषयच नाही. आमच्याकडे काय झालं, एका माणसाची मका 2 एकर मका रानडुकरांनी सगळी खाऊन टाकली. राडा केला सगळा, रानडुकरांनी पाडली. सकाळच्या पारी आलं तर म्हणला 2 एकर मकाचं सगळ्या रानडुकरांनी काय केलं, वाटोळं करून टाकलं. चांगलं 5-50 हजार झालं असतं. त्याच्या डोक्यात ती होतं आता काय करायचं, वयाला गेलं, 5-50 हजार रुपये गेलं. मग ते असं विचार करीत बसलं होतं. तेवढ्या ती इलेक्शनवाल्याची गाडी आली. त्यांच्या डोक्यात त्यांचं होतं आणि ह्याच्या डोक्यात याचं होतं. त्यातलं एक खाली उतारलं आणि म्हणला तुमच्या इकडं कुणाचा जोर आहे या? ते म्हणला आमच्या इकडं रानडुकराचा जोर आहे. कारण त्याच्या चित्तात ते भरलेलं असतं. म्हणून शक्यतो चांगलं आपल्या मनात यावं असं वाटत असेल तर भरताना चित्तात काय भरलं पाहिजे, चांगलं भरलं पाहिजे. ते साहजिकच तोंडातून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज नाथराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा तू प्रामाणिक आहेस, सामर्थ्यशाली आहेस, मग असं कर. तुझं पाय म्हणजे याचा अर्थ तू सगळाच कुठं राहा, माझ्या शिवभोळा चक्रवर्ती, आणि त्याचे पाय माझे चित्ती. विढाल विढाल. आता बघा, देवाच्या नावात फार महती असते. देवापेक्षा देवाच्या नावात. ज्यावेळेस रावणाला मारायला सेतू तयार करायचा होता, रावणाला मारायला, त्यावेळेस नळाच्या हाताने दगड तळायची. नळाला लहानपणी आशीर्वाद होता, ते शालिग्राम फेकून द्यायचं म्हणून दगड तरत्यानं. आणि मग नळाला असं वाटलं माझ्यामुळेच शितू होतंय, पण मग शितू जायचा वाहून. मग हनुमंतराय म्हणले, अरे सगळे रामाच्या नावाने चाललंय, तू काय मध्ये करतो? मग एका दगडावर श्री लिहायचे, दुसऱ्या दगडावर रा लिहायचे, आणि तिसऱ्या दगडावर म लिहायचे. मग शितूचं काम झालं तयार. रामाने बघितलं, म्हणला माझं नाव कोरलं की दगड पाण्यावर आणि सेतू तयार होतो. जर माझ्या नावानं नाव कोरलं तर दगड तरतात म्हणल्यावर माझ्या हाताने दगड तरणारच की. मग आपलं समुद्राच्या कडेला एका बाजूला बसलं होतं, एक दगड उचलला आणि खाली टाकला, पाण्यात टाकला, ती बुडूनच गेला. लोक म्हणला तिकडे नावाने दगड तरते, इथं बुडून गेला. परत दुसरा टाकला, परत दगड बुडला, तिसरा टाकला, परत बुडला. त्याला लाज वाटली देवाला, रामाला, माझ्या नावाने दगड तरतात आणि हाताने चरत नाही. बरं माणसाला कसं आहे, कधी कधी आपल्याला अपमान झालेलं वाईट वाटतंय. ॲक्सिडेंट झालेलं मनुष्य पडलं ना, ती मला कुठे लागले आपल्याला बघत नाही, मला कुणी पाहिलं का बघतं, त्याला ते अपमान वाटतं. रामाला वाटलं मी दगड टाकलेला बुडतोय, हे कुणी पाहिलं का, तर मारुती मागं उभा होतं. असं बोललं मारुती. मग मारुती म्हणले, कवर आला मारुती? म्हणलं पहिल्याच दगडाला आलोय. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नाम कळे मेघ सामा, तुझं न कळे मेघ सामा, तुझं न कळे मेघ सामा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नाम कळे मेघ सामा, तुझं न कळे सगळ्यात सोपं आणि सुलभ साधन काय असेल तर नामस्मरण आहे. तुका म्हणे सोपे आहे. तोंडानं राम म्हणायचं आणि खाली हात पसरायचा, मुखी नाम हाती मोक्ष. एवढा रोकडा मोक्ष देणारं फक्त जगामध्ये काय आहे, नाम आहे. शिवनामाची किती महती या. शिवलीलाम ग्रंथ वाचला असेल तुम्ही, त्यामध्ये एक मनुष्य मांसाहार करायचा, गायची वासरं कापायचा, आपलं बोकडं कापायचा, काही बी करायचा, दारू प्यायचा आणि मांसाहार करायचा. आयुष्यभर नुसतं पापच केलं त्यांनी. मग एक दिवस काय झालं, दारूच्या निशेमध्ये त्यांनी बोकड कापायच्या ऐवजी गायचं वासरूच कापलं.
आणि मग गायचं वासरू कापल्यानंतर पेलेलं होतं आणि मग लक्षात आलं अर मग तो ते गायचं वासरू कापलेलं पाहिल्यावर ते म्हणला शिवशिव म्हणजे तिकडे शिवशिव म्हणायचे आपण राम राम शिवशिव दोनदा काय म्हणला शिवशिव चूक झाली म्हणून शिवशिव म्हणला म्हणून सहज रामकृष्णारी म्हणत जावं शिवशिव म्हणला आणि सगळं पाप होतं आणि गेलं मग यमपुरीला. मग यमपुरीला गेल्यानंतर यमाने त्याला उभा केलं आणि त्याला सांगितलं अख्ख्या आयुष्यामध्ये तो सगळं पापच केलंय, फक्त दोनदा तू शिवशिव म्हणला त्याचं काय तुझ्याकडं पुण्य आहे, मग तुला पुण्य आधी भोगायचं का पाप आधी भोगायचं. म्हणला पाप लय आहे, किती दिवस नरकात पडावं लागन, पुण्य थोडंच आहे म्हणल्यावर आधी पुण्यच भोगायला द्या मला, मग पाप भोगतो. दोनदा शिव म्हणलेला शिवशिव म्हणलेला. मग यम विचार करायला लागला ह्याला शिवशिव म्हणल्याचं पुण्य द्यायचं ह्याला. यमाने काय केलं शिवशिव म्हणे, पण यमाला हे माहिती नव्हतं शिवशिव म्हणल्यावर किती पुण्य होतं, ती पुण्य होतं हे माहिती पण किती होतं. यमाला बी वाटलं आपण बी ऐकावा शिवशिव म्हणल्यावर किती पुण्य होतं. मग त्याला म्हणला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. त्या माणसाला म्हणला मला माहिती नाही किती पुण्य होतं ते ब्रह्मदेवाला विचारू. ते म्हणला मी चालत नाही येणार. म्हणले काय करा, म्हणला पालखी करायची, पालखीत मला बसवायचं आणि ब्रह्मदेवाकडं न्यायचं. मग यम एका बाजूला त्याला ऐकायचं होतं ना, खांदा दिला. यमाचे 2-3 साथीदार कुठं निघाली ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाने लांबून पाहिलं, म्हणले यमाने खांदा दिलाय ह्यो सगळ्याला मारतो, खांदा दिलाय म्हणल्यावर किती पुण्यवान मनुष्य असेल ह्यो. ते तिकडून हरळ नारळच घेऊन आले पळत पळत ब्रह्मदेव आणि पाया पडलं. म्हणलं एवढा मोठा महाराज आहे तुम्ही यमाने खांद्यावर आणला. म्हणले खांद्यावर कशाचा आणलाय, दोनदा शिवशिव म्हणलंय ते, पण त्याचं किती पुण्य आहे ती माहिती नाही. ब्रह्मदेव म्हणला मला शिवशिव म्हणल्यावर देवाचं नाव घेतल्यावर पुण्य आहे ते माहिती आहे, पण मला तरी कुठं नक्की माहिती, पण ऐकायचं आहे म्हणले मला. म्हणले हा तिथं योग गडीकर मोकळा आमचा यम ब्रह्मदेव. मग ती सगळी परत इंद्राकडे गेली. इंद्र म्हणला यो कसला महाराज आणला यांनी. यमन ब्रह्मदेवन पालखीत घातलेला हार घातलेला पळत पळत आलं. इंद्र बी हार घेऊन त्याला हार घातला, मोठा महात्मा आहे म्हणून पाया पडलं. म्हणले काय भानगड, म्हणले शिवशिव म्हणलंय पण आम्हाला माहिती नाही. इंद्र म्हणला मला तरी तसलं काय माहिती, पण ऐकायचंय म्हणला. म्हणले हात एका बाजूला तिघजण. मग हे सगळे ते गेले भगवान परमात्म्याकडं आणि भगवान परमात्म्याला म्हणली शिवशिव नामाचं महत्त्व. देव म्हणले माझंच मला कळत नाही, माझ्या महिमा कळत नाही, शिवशिव मला म्हणले. मग तू बी हाट. आता बघा ब्रह्मदेव भगवान परमात्मा इंद्र आणि यम चौघं आणि असला मोठा महाराज चालवलाय पालखीत बसून. महादेवापाशी गेल्यावर महादेव म्हणला कसला महाराज आणलाय, हुडकून गुणा टोकला यांनी खांद दिल्या तितक्या पालखीमध्ये. मग महादेव आल्यावर महादेवाला म्हणली तुमचं ह्यांनी दोनदा नाव घेतलंय शिवशिव म्हणल्यात, त्याचं किती पुण्य असतं ते आम्हाला सांगा. महादेव म्हणले वेगळं सांगायची गरज आहे का, तुम्ही चौघजण मिळून ज्याला पालखीत मिरवणूक काढली ती तर महत्व आहे त्याचं, दुसरं काय सांगायचं. विठाला म्हणून तोंडानं वाचे म्हणता शिवनाम 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 वाचे
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. महादेवाचं नाव घेतल्यावर काम आणि क्रोध दोन्ही बी बाधा करू शकत नाही. माणसाचे दोनच वैरे फाळवे लावत नाही बरं का. पहिल्याची ताटवल्या उद्या यायची नाहीत लोक. वाचे म्हणता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. माणसाला काम आणि क्रोध हे दोन माणसाचे वैरे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग. या दोन गोष्टीमुळं मनुष्य वायाला गेलाय बरं का. इच्छेनं वायाला गेलाय. हे मिळावं ते मिळावं ते मिळावं ते मिळावं असे सगळे आयुष्यामध्ये माणसं काय करतात, अपेक्षा करतात. पण मनुष्याची अपेक्षा कधी पूर्ण होत नाही. त्या अपेक्षा निरपेक्ष जीवन आहे. आशाम परमम दुःखम नैराश्य परमम सुखम. जितक्या आशा जास्त तेवढी दुःख जास्त. आशा कमी जीवन साधूंच्या आशा पास शत बघा गेले आशा पास आशा पूर्ण होत नाही. एक सर्कसीतलं गाढव सर्कस संपल्यावर रस्त्यावर बसलेलं. दुसरं एक फिरिस्त गाढव आलं. फिरिस्त म्हणला जय अरे जय अरे. कुठं असतो म्हणला सर्कसीत असतो. काय करतो म्हणला काय नाही बाकडे नेऊन आत पोचावतो. म्हणले पगार नाही. पगार नाही जेवणाची व्यवस्था काय नाही. बिळीची कागद खातो. गिरायकाने टाकलेली केळीची टरफलं खातो. किती वर्ष झालं म्हणला 15 वर्ष झालं. तुला पगार नाही खायची व्यवस्था नाही 15 वर्ष सरकत कशाला राहिला. चल म्हणला मी मोकाट गाढव आहे. तुला असं लाट्याची लाट्या करतं फार खराब झालायस. कुठे बी तोंड घालायचं आणि हाणलं की पुढे जाऊन तोंड घालायचं. तुला चांगलं लाट्याची लाट्या करतं चल माझ्याबरोबर. ते म्हणला पण का राहिला. ते म्हणला एका आशेवर राहिले. म्हणला कोणची आशा. सर्कसीत एक देखणी पोरगी म्हणला आणि ती तारवून चालते. आणि ती तारव चढली की रिंग मास्तर तिला रोज म्हणतो नीट चालवून तारवून चालायचं. घसारली की ह्या गाढवावरच लगीन लावीन म्हणून राहिलोय म्हणला. म्हणला ह्याच्यामुळं तर गाढव म्हणतात आपल्याला. मी म्हणतो पडलीच पोरगी तरी लावेल का ह्याच्याबरोबर. मग आशा कुजलं का नाही 15 वर्ष घेण्यान देण्याचं. म्हणून आशा कशाची करण्यात आपल्याला लय फार अर्थ नाही. एका गावात एक साधू राहायचा. साधू त्याला प्रवचन कीर्तन काहीच येत नव्हतं. नुसती दाढी वाढलेली होती अशी. आणि आपलं मंदिरात राहायचं. गावात भिक्षा मागायचं. लोकांना वाटायचं जाऊ द्या दाढी वाढली भीक मागायचं. असं बरंच दिवस झालं. मग ती एक दिवस असं नदीला गेलं फिरत फिरत. आणि तिथे एक देह विक्रय करणारी वेश्या भेटली त्याला. त्याला वाटलं ही मोकळीच आहे बघावं प्रयत्न करून. मग तिला म्हणलं असं कर की तू एकटी आहे मी बी एकटा आहे माझ्यावर लग्न करते का. ती म्हणली धंदा काय करतो. म्हणला भीक मागतो. हेल म्हणली नाही म्हणलं तुला काय करायचं. भिकाऱ्याजवळ बी लई पैसे असतात. तुला काय करायचं म्हणला माझं आहेत बँकेत पैसे तुला चांगलं सांभाळीन. तिला वाटलं गंमत कराय काय हरकत आहे. ती म्हणली सगळं बरोबर आहे तेवढी दाढी नाही बरोबर दिसत. जा तेवढी दाढी काढून ये. पळत पळतच नाव्याकडे गेला.
न्हाव्याला म्हणला दाढी काढायची. न्हावी म्हणला तुला प्रवचन कीर्तन गायला भजन हरिपाठ काहीच येत नाही, फक्त दाढीमुळं भीक वाढते. तेवढंच भांडवल आहे तुझ्याकडं. आम्ही तेवढी दाढी वाढल्यावर तुला भीक बी नाही वाढायचं, कशाला दाढी काढ, तुला काय करायचं म्हणला काढ. पण म्हणले 50 रुपये. म्हणला 50 रुपये नाही माझं. मग काय म्हणलं, मग भीक मागायचं बघूल त्याच्याकडे एक फक्त. म्हणला ही बघूल आहे भीक मागायचं ती देतो. ते म्हणलं जाऊ दे 5-50 वशील होते. त्याने ते बघूल त्याला दिलं, दाढी काढली, पळत पळत नदीला गेलं तर बाई बी गेली कुठं निघून. आता केवढ्यात खेळ पडला. दाढी बी गेली. आशा रे आशा केश नाशा नारी के पीछे लग गया हो गया सब छबिना नार भी मिली ठकड़ी मिली दाढ़ी ले गया बगुना. मग हे आशा काम आहे ना, ते काम महादेवाचा अवतार आहे. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ते काम क्रोध आम्हाला बळ करू शकत नाही. राग हे दोन्ही बी महादेवाचं नाव घेणाऱ्याला राग बी नसतो बरं का जास्त. महादेवालाच राग येत नाही म्हणजे त्याच्या भक्ताला कसा येईल ना. बाकीच्या देवीचे भक्त आहेत त्याला लय राग येतो मांडाळा. ही दुर्गा देवी तुळजादेवी त्यांचा राग अनावर आहे. महादेवाचे भक्त आहेत ना आपले शांत. आणि जर भांडणं करीत असला राग तर समजायचं ही महादेवाचा नाहीच म्हणून. कारण महादेव कुणावर रागवलाच नाही, आयुष्यात रागवलं नाही. कारण क्रोध ह्याच्याकडे नसतं. आपल्या माणसाला काय काय लय क्रोध येतो, राग येतो. राग बाहेरून येतो 5 मिनटं, पण राग लय नुकसान करतो आणि राग लवकर सुटत नाही बरं का. एक काशीला गेलं, आपल्याकडं काशीला गेल्यावर सोडतात काहीतरी. खरं म्हणजे काशीला गेल्यावर व्यसन सोडावा, तंबाखू खायचं सोडावं, दारू प्यायचं सोडावा, वाईट करीत असला पण बिडी वडतो ते सोडावं काशीला गेल्यावर. काय काय माणसं काशीला घेतात पित्र घालायची सोडतात. आला का तेवढेच 2 माणसं उडतात जेवायचं. त्यांनी काय केलंय तुला, पित्रांनी काय केलंय, हे असलं वाईट सोडायचं. एकाला लय राग यायचा. मग त्याला म्हणली तू काशीला जा आणि राग सोड. मग ते काशीला गेलं आणि त्याने ते राग गंगेत वाहिला. म्हणला मी आता राग सोडलाय म्हणून. माघारी आल्यावर एक जणांनी विचारलं तू काशीला गेलं तर काय सोडलं, म्हणला राग सोडलाय. दुसऱ्याने विचारलं काशीला गेलं तर काय सोडला, म्हणला राग सोडलाय. तिसऱ्याने विचारलं काशीला राग सोडला म्हणतो ना, आता कशाचा सोडला, सवतळ कुत्र्यासारखा आणि कशाचा सोडलाय तू. इतका सुखासुखी राग जातो का ते, सुखासुखी जात नाही. पण महादेवाचं भजन केलं की तो क्रोध काय होतो, जातो. आणि सगळ्यांच्या मागं काळ आहे, सगळ्याच्या मागं काय काळ. तुम्ही आम्हाला वाटतं म्हणतात, लोक म्हणतात काळ आलाय न्यायला, नाही आला, आपणच काळाकडे चाललोय. एक एक दिवस आयुष्य संपत आपण नेमकं काळाच्या तोंडात जाऊन त्यांनीच तर तोंड वाचून बसलंय. आपलंच बारक्या होतं ती मोठं झालं, मोठं होतं ती म्हातारं झालं. फिरत नेमकं जाऊन काळाच्या तोंडात. काळ कुणाच्या मागं जात नाही. आता इथून तुम्ही पंढरपूरला निघाला एसटीने, मग एसटी अकलूजमध्ये जाते. मग तुम्ही काय म्हणता, आलो अकलूजात. खरं सांगा, अकलूजात आला का आलं अकलूज आहे का म्हणतं नाही. मग अकलूज आलं का तुम्ही अकलूजात गेला. अकलूज येडे वे तुझ्या मागं पळायला कुठे बी, तू गेला अकलूज येत. तसा काळ कुणाच्या मागं पळत नाही, तूच काळाच्याकडे हळूहळू जातो आणि काळ कुणाला सोडत नाही. पण महादेवाचं नाव घेणाऱ्याला काळ बळ करू शकत नाही. नात्राय शेवटच्या चरणात एक जनार्दनी शिव, एक जनार्दनी शिव, एक जनार्दनी शिव, एक जनार्दनी शिव. निवासी कैकाचा भेव, निवासी कैकाचा भेव, वाचे वदता जीवना, वाचे वदता जीवना. निवासी कैकाचा निवारी कैकाचा देव, वाचे वदता
तया शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नबाधी क्रोध. ज्याला संसारातली सुख हवी असतील त्याने महादेवाची भक्ती करावी. महादेव जे आपण अपेक्षा करतो ते आपलं पुरवतो. म्हणून भक्ता करता महादेव देव आपला सुलभ आहे आणि वांछील ते आपल्या मनामधल्या देतो. म्हणून आज हा महाशिवरात्री उत्सव फार भाग्यवान आहात तुम्ही. असं जुनं महादेवाचं मंदिर फार जुनं अनादिकालचं जुनं मंदिर आहे आणि योगायोगानं मग तिथं नामसप्ताह सुरू झाल्यानंतर त्याला जागृतपणा आला बरं का. जागृतपणा आला असं विस्तारपूर्वक असं मंडप बेंदिली आणि असं सुंदर प्रकारची अशी आपल्याकडून भक्ती घटली. हे 29वं वर्ष आहे तुमचं. किती? 29वं. मला वाटतं आणि 71 वर्ष अशीच उत्साहात अन्नदानाने तुमची पार पाडावा म्हणजे शतक होईल तुमचं. अशी आपण महादेवाला प्रार्थना करू. देवा आमचं असं अन्नदान आणि अशाच आमचा उत्साहानं चाललेला 100 वर्षापर्यंत आम्ही. आणि मला वाटतं तवर आपले टाळकरी ही सगळे जगावात बरं काही पहिल्यापासून सेवा करणारी. असे आपल्या सर्वांचे महादेवाकडे प्रार्थना करतो. आमच्याकडून अशीच सेवा करून घे. झालेली सेवा महादेवाच्या चरणी समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले येथ माझे उरले पायी पण विठ्ठल जय जय विठ्ठल.